हॅलो दोस्तो, तुम्ही कधी ट्रेकिंगला गेलेत का? तुम्ही ज्यावेळेस ट्रेकिंगला जाता की एखादा डोंगर तुम्हाला सर करायचा असतो किंवा एखादा डोंगर तुम्हाला चढायचा असतो, तर त्यावेळेस फर्स्ट थॉट तुमच्या मनामध्ये काय येतो की या डोंगराची हाईट किती आहे? ज्या वेळेस आपण ट्रेकिंगला जातो त्यावेळेस आपण काही मेजरिंग टेप किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट सोबत घेऊन जातो का? नाही, कधीच नाही. मग तरीही आपल्याला त्याची एक अप्रॉक्सिमेटली हाईट जरी माहिती करून घ्यायची असेल तर ती कशी घेणार? जर आपल्याकडे कुठलाही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट नसला तरीही आपल्याला त्या डोंगराची हाईट माहिती करून घ्यायची आहे, तर ती कशी माहिती करून घेणार? तर ती माहिती आपण करून घेऊ शकतो युझिंग ट्रिग्नॉमेट्री. अजून एखादा पायलट, त्याला त्याचं डेस्टिनेशन माहिती असते का? किंवा त्याला दिसते का त्याचं डेस्टिनेशन कुठे आहे ते? नो. तरीही तो आपल्याला सेफ लँड करतो. कसं करत असेल? तर तो करतो कारण त्याला नॉलेज असते डिस्टन्स, अँगल्स किती आहे, काय किती अँगलनं त्याला कव्हर करायचं, किती अँगलनं त्याला खाली यायचं, किती अँगलनं त्याला वरती जायचं, हे सगळे कॅल्क्युलेशन त्याला माहिती असतात समोरच्या त्याच्या बॉक्स. म्हणून तो इझिली आपल्याला सेफ लँड करू शकतो. अजून आपण डिस्कस करू किंवा कन्स्ट्रक्शन, ज्या वेळेस बिल्डिंग उभ्या राहतात आपल्या एवढ्या मोठ्या मोठ्या, आता मोठे मोठे हायवे होत आहेत, मोठे मोठे ब्रिजेस होत आहेत, तर ब्रिजेस कसे तयार होतात? तर इथेही आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा यूज करा. अगेन जर आपण म्युझिकमध्ये आलो, संगीतामध्ये आलो, तर तिथे काय होणार आहे? किंवा कुठलंही म्युझिक ज्यावेळेस हे बनतंय तर ते म्युझिकची वेव्ह आहे, तर तीच ऍक्च्युली एक साईन वेव्ह आहे. मग ज्यावेळेस डीजे किंवा आपला साऊंड इंजिनियर त्याला ज्यावेळेस ऑपरेट करायचं असतं, तर ते ऑपरेट करताना त्याचा अँप्लिट्यूड, त्याची फ्रिक्वेन्सी हे मॅच करण्यासाठी त्याला कॉस आणि साईन याचे फंक्शन्स यूज करावे लागतात. इवन दो अनदर एक्झाम्पल आपण जर बघितलं की आपल्याला स्टार्सचं डिस्टन्स मेजर करायचं असेल, त्यासाठीही आपल्याला ट्रिग्नॉमेट्री यूज करावं. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचे वॉस्ट ऍप्लिकेशन्स आहेत. हे सगळे ऍप्लिकेशन्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो ते कसे डिस्कस होतील ते आपण ऍप्लिकेशन फिजिक्स मध्ये तर ऑलरेडी डिस्कस करणारच आहोत येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये किंवा फिजिक्सचा हा जो कोर्स आहे तिथं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा प्रत्येक फॉर्म्युला किंवा प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला तिथं अप्लाय करायचा आहे. ट्रिग्नॉमेट्रीहून तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स तर मे बी येणार नाही. जर मॅथमॅटिक्स असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये येते, फिजिक्समध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा डायरेक्ट क्वेश्चन येणार नाही. बट ट्रिग्नॉमेट्री शिवाय तुम्हाला तो क्वेश्चन, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. कारण ते ट्रिग्नॉमेट्रीचा जो फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर आणि तरच तो तुम्हाला तिथे क्वेश्चन सॉल्व्ह होईल आणि ते तुम्हाला तिथे तुम्ही स्कोर करू शकता. राईट. मग आपण आज डिस्कस करू की बेसिक ट्रिग्नॉमेट्री काय आहे किंवा आपण त्याचे बेसिक स्ट्रक्चर बघू ट्रिग्नॉमेट्री. सो ट्रिग्नॉमेट्री ऍक्च्युअली ट्रिग्नॉमेट्री हा वर्ड हे आपला नाहीच आहे. ना मराठीतला वर्ड आहे ट्रिग्नॉमेट्री, ना हिंदीतला आहे, ना तेलुगूतला आहे, ना तमिळ मधला आहे, ना कुठला कुठल्या नॉर्थ भाषेमधला आहे, ना कुठल्याच त्याच्यामधला, ना बेंगॉल मधला. ओके. तो हा ट्रिग्नॉमेट्री हा वर्ड, इवन दो हा ट्रिग्नॉमेट्री हा वर्ड इंग्लिश मधला पण नाहीये, तर तो हा वर्ड आहे ग्रीक मधला. सो मग याला आपण डिकोड करू इंग्लिश मध्ये आणि नंतर मराठीमध्ये. सो ट्रिग्नो मीन्स फर्स्ट ट्राय काय असते डिस्कस करू, त्याच्यानंतर गोना, त्याच्यानंतर मेट्री. तीन पार्ट मध्ये आपण याला डिवाइड केलेला आहे. सो ट्राय मीन्स थ्री, गोना मीन्स अँगल अँड मेट्री मीन्स मेजरमेंट. तीन अँगलचं मेजरमेंट ट्रिगोनोमेट्री. सो आपल्याला ट्रिगोनोमेट्री मध्ये काय करायचंय? मेजरमेंट ऑफ थ्री अँगल्स. आता थ्री अँगल्स कोणाला असतात? तर तीन अँगल हे असतात एका ट्रायंगलला. आपण अगोदरच्या क्लासमध्ये किंवा मग अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही चेक केला असेल किंवा माहिती असेल तुम्हाला ट्रायंगलला किती अँगल्स असतात, किती साइड्स असतात. हे बेसिक नॉलेज तर तुम्हाला ऑलरेडी असेल. हे कन्सिडर करून मी इथे एक्सप्लेन करतो. सो आता आपल्याला कळाले की ट्रिग्नोमेट्रीचा मिनिंग काय आहे. ट्राय मीन्स थ्री, गोना मीन्स अँगल अँड मेट्री मीन्स मेजरमेंट. ओके. सो आता आपण पाहू की हे ट्रिग्नोमेट्री आपण कुठे यूज करतो.
राईट. तर फॉर एक्झाम्पल एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, कसं यूज करतो? एक ट्रायंगल, ऑब्व्हियसली या ट्रायंगलला हा अँगल कुठला आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. सो याच्यातला हा अँगल आहे 90 डिग्रीचा. हा कन्सिडर करू की आपण थीटा आहे आपला, तर हा अँगल किती बनेल? 90 मायनस थीटा. करेक्ट आहे. नाव आता आपण हा अँगल आहे, आता आपण याच्या साइड्सला नाव देऊ. या अँगलच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला साइड्स चेक करायच्या आहे. सो या अँगलच्या ही साइड कशी आहे? या अँगलच्या जवळ आहे. सो याला काय म्हणू आपण? ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइड. ही साइड कशी आहे? या अँगलच्या अपोजिट आहे. सो याला आपण म्हणू अपोजिट साइड. आणि ही जी एकदम मोठी लाईन आहे या ट्रायंगल मध्ये, जे की या परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा या 90 डिग्रीच्या अपोजिट आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट आहे. याला आपण म्हणतो हायपोटेनस. हायपोटेनस. मग ट्रिग्नोमेट्री आपल्याला काय देते? तर अँगल आणि या साइड्स मध्ये रिलेशन बिल्ड. अगेन ट्रिग्नोमेट्री काय देते? ट्रिग्नोमेट्री gives the relation between sides and angle. तो हेच काम आहे ट्रिग्नोमेट्रीचं. ट्रिग्नोमेट्री कशासाठी आपण यूज करतो? की त्याची साइड्स, ट्रिग्नोमेट्रीचे साइड्स किंवा ट्रायंगलचे साइड्स आणि याच्यामध्ये अँगलचं काय करते? रिलेशन देते आपल्याला. रिलेशन बिटवीन साइड्स अँड अँगल ऑफ ट्रायंगल. ओके. तर जनरली आपण कुठला अँगल घेतो याच्यामध्ये? राईट अँगल ट्रायंगल घेतो. जनरली वी टेक राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा ट्रायंगल. ओके. कारण याचा एक कोन हा कसा आहे? 90 डिग्री. हा किती आहे आपला? 90 डिग्री. राईट. सो याच्यासाठी आपण रिलेशन बिल्ड करण्यासाठी आपण काय करतो? ट्रिग्नोमेट्रीचा यूज करतो. कशाचा? ट्रायंगल मध्ये. राईट. That is the thing. And next part we'll see in a next video. Thank you.